नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल आपण काळ काम वेगचा पहिला पाठ घेतलेला आहे. आज आपण काळ काम वेगचा दुसरा पाठ घेणार. ठीक आहे. आणि बघा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की हा टॉपिक खूप इझी आहे. यामध्ये फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की प्रॉब्लेम कुठलाही येऊ द्या, तुम्ही चुटकीसरशी सॉल्व्ह करणार आहात. क्लिअर आहे. आणि सगळ्यांना हा टॉपिक सगळ्या सरळ सेवा भरतीला दिसणार आहे. एमपीएससी असू द्या, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, मॅथ्स मध्ये तुम्हाला हा टॉपिक दिसणार आहे. तेव्हा यावरचा आपला मार्क जाणार नाही. या उद्देशानं प्रत्येक टाईप म्हणजे कशा पद्धतीने विचारल्या जातात, प्रत्येक टाईपवरचा एक एक्झाम्पल मी घेत आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही किंवा दुसरं कुठलंही पुस्तक चाळण्याची गरज नाही. पण प्रॅक्टिस मात्र करावीच लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना? चला तर वळूया आजच्या पहिल्या प्रॉब्लेम्स कडे. आता ए हा एक काम किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. बी तेच काम 30 दिवसात करतोय. ए ने 8 दिवस काम केलं आणि तो निघून गेला. म्हणजे सांगितल्याप्रमाणे माहिती तीच लिहायची. ए किती दिवसात करतोय? 20 दिवसात करतोय. बी किती दिवसात करतोय? 30 दिवसात करतोय. ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे? लसावी. लसावी किती येणार? 60. ए ने किती दिवस काम केले ते नंतर बघायचं. पहिले 20 ने 60 ला डिवाइड करायचं. किती आले? 30. 30 ने 60 ला डिवाइड केलं किती आले? 2. मग ए ने किती दिवस काम केलं रे? 8 दिवस काम केलं. म्हणजे एका दिवसाचं किती युनिट काम आहे? 3. तर 8 दिवसाचं किती युनिट काम त्यानं पूर्ण केलं आहे? 24. बरोबर आहे? मग आता मला सांगा, टोटल युनिट काम किती होतं? 60. जसं की टोटल चॉकलेट्स किती होते? 60. ए ने किती खाऊन टाकले? 24 खाऊन टाकले. म्हणजे ए ने 24 युनिट काम केलेलं आहे. मग ह्या 60 मधून काय करायचे? हे 24 मायनस करायचे. बरोबर आहे? 36 राहिलेला आहे. मग आता मला सांगा, पुढचा प्रश्न काय आहे? बी हा व्यक्ती किती दिवसात ते उरलेलं काम पूर्ण करेल? बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 2 युनिट आहे. आता राहिलं किती? 36 युनिट. बरोबर आहे? मग काय करावं लागेल? 36 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 18 दिवस. बरोबर आहे? म्हणजे बी हा व्यक्ती 18 दिवसात पूर्ण करेल. 18 दिवसात पूर्ण करेल. क्लिअर आहे? समजतंय सगळ्यांना? सोपं आहे की नाही रे? कठीण आहे का काही खूप? बघा, सगळ्यांना सोपं जात असेल असं मी गृहीत धरते आणि गृहीत नाही, मला 100% खात्री आहे तुम्हा सगळ्यांना सोपं जाते. फक्त काय आहे, जरा धीर धरा आणि एकाच झटक्यात कन्सेप्ट नाही समजली ना, तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. काय होतंय, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर केली की पुन्हा तुम्हाला कसलंच टेन्शन नाही, कसाही प्रॉब्लेम येऊ द्या, कच्चा खाऊन टाकणार तुम्ही. ठीक आहे? समजलंय? समजतंय छान पद्धतीने? चला, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. नेक्स्ट बघा, ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात पूर्ण करतो. माहिती दिल्याप्रमाणे लिहायचं. मी तेच करते. मी काही वेगळं करते का? नाही. बी हा तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 30 दिवसात पूर्ण करतोय. बस तीच माहिती आपण लिहत आहोत. बी किती दिवसात करतोय? 20 दिवसात म्हटलेलं आहे. ते 30 दिवस झालं. हां. 20 दिवसात करतो. सर्वप्रथम बी कामावर आला, 2 दिवस काम केले, निघून गेला. मग आता पहिले या दोघांचा लसावी काढा. या दोघांचा लसावी काय येणार? लसावी म्हणजे काय असते? जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहे किंवा पहिल्यांदाच माझं लेक्चर करत आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा, लसावी म्हणजे काय? तर 10च्या पण आणि 20च्या पण दोघांच्याही पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या ही काय असते? लसावी असते. लसावी कसा काढायचा? काय काढायचा? हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. यावर एक व्हिडिओ आहे चॅनलला, तो तुम्ही नक्की बघून घ्या. दोघांचे लसावी काय आला? 20 आला. म्हणजे बघा, 10च्या टेबलमध्ये 20 आहे, 20च्या पण टेबलमध्ये 20 आहे. ठीक आहे? आता बघा, 10 दुने 20 म्हणजे काय केलं? 10 ने 20 ला भागलं, 2 आलं. 20 ने 20 ला भागलं, किती आलं? 1 आलं. आता पुढे काय म्हटलेलं आहे? सर्वप्रथम बी कामावर आला. घ्या, बी ला कामावर घ्या. आलाय बी कामावर. बी ने किती दिवस काम केले? 2 दिवस काम केले. म्हणजे एका दिवसाचं 1 युनिट काम, तर 2 दिवसाचं किती युनिट काम? 2 युनिट काम केलं. निघून गेला. ए कामावर आला. ए ने किती काम केलं? 3 दिवस काम केलं. म्हणजे ए चं एका दिवसाचं काम 2 युनिट आहे. 3 दिवसाचं काम किती झालं? 6 युनिट झालं. बरोबर आहे? आता मला सांगा, टोटल युनिट कामापैकी यांनी केलं 6 युनिट, यांनी केलं 2 युनिट. ह्या दोघांची केली प्लस.
किती झालं? 8 युनिट काम झालेलं आहे. 8 युनिट काम झालेलं आहे. बरोबर आहे? डन आहे. आता सगळ्यांनी बघा 8 युनिट काम आपलं झालेलं आहे. मग 8 टोटल काम किती होतं? 20 युनिट होतं. मग ह्या 20 मधून काय करायचे? 8 मायनस करायचे. सॉरी, 20 मधून जर 8 मायनस केले किती राहिले? 12 युनिट काम राहिले. मग आता उरलेलं काम कोणाला करायचं आहे? 3 दिवस ए ने काम केलं, निघून गेला, तर उरलेलं काम बी ला करायचं आहे. बी चं एकट्याचं काम एका दिवसाचं किती आहे? 1 युनिट आहे. मग बी चं एकट्याला जर करावं लागलं तर 12 डिवायडेड बाय 1 आन्सर इज 12. बरोबर आहे? 12 भागिले 1 केलं तर आन्सर काय येते? 12 येते. म्हणजे बी ला एकट्याला उरलेलं काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. 12 दिवस लागतील. क्लिअर आहे? सगळ्यांना समजतंय? डन आहे की नाही? बघा, पहिले आपण काल वेगळ्या प्रकारची गणित बघितले, आज वेगळ्या प्रकारचे गणित बघितले आणि मी सांगितलेले प्रत्येक प्रॉब्लेम्स नोट डाऊन करत चला. कारण एखादी गोष्ट नुसतं ऐकल्याने लक्षात राहत नाही. जेव्हा आपण ऐकतो प्लस ती नोट डाऊन करत जातो तेव्हा ती खूप लांब पर्यंत आपल्या डोक्यात राहते. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. आता बघा, ए एक काम 12 दिवसात व बी तेच काम 18 दिवसात करतो. पुन्हा तीच कन्सेप्ट आहे. ए काय करत आहे? एक काम आहे, 12 दिवस लागतात एला. बी ला एक काम करायला 18 दिवस लागतात. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता पुढे काय सांगितलेलं आहे? नेहमी सारखं दोघांचा काय काढायचा? लसावी. 12च्या टेबलमध्ये आणि 18च्या टेबलमध्ये 36 ही संख्या येते का? यस. 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. 36 काय निघाला? यांचा लसावी. 12 त्रिक म्हणजे 12 ने 36 ला भागलं तर 3 आलं. 18 ने 36 ला भागलं तर 2 आलं. इथपर्यंत सगळ्यांना डन आहे का? बरोबर आहे? आता दोघांना मिळून त्या कामाचे 435 रुपये मिळतात. पहिले दोघांना मिळून मिळतात ना, म्हणून या दोघांची काय करायची? ऍडिशन. किती झाले? 5. बरोबर आहे? रेशो काय दोघांचा? 3:2. रेशो काय दोघांचा? 3:2. किती रुपये मिळतात रे? 435 रुपये मिळतात. दोघांना मिळून मिळतात म्हणून काय करायचे? 5 ने डिवाइड करायचे. 5 8 40, 5 7 35 म्हणजे एका एकाला किती? 87 रुपये. किती? 87 रुपये. एवढं सगळ्यांना डन आहे? समजते? छान पद्धतीने जाते. घाई करू नका. ज्यांना नसेल समजत त्यांनी पुन्हा बघा. व्हिडिओ स्लो करून पॉज करून करून बघू शकता. किंवा नॉर्मल स्पीड जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर व्हिडिओची स्पीड पण तुम्ही कमी करू शकता. माहितीये ना? आणि ज्यांना खूप स्लो वाटत असेल त्यांनी काय करायचं? व्हिडिओची स्पीड वाढवायची. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आता पुढे बघा, दोघांना प्रत्येकाचा किती वाटा? मग प्रत्येकाचा हा वाटा कोणाचा आहे? 3:2. आपल्याला रेशो काय मिळाला आहे? 3:2. म्हणजे ए चा वाटा किती आहे? 3. तर बी चा वाटा किती असणार? 2. बरोबर आहे? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? मग आता काय करायचं? ए साठी काय करणार आपण? 3 गुणिले 87 आणि बी साठी काय करणार? 2 गुणिले 87. समजतंय की नाही? 3 गुणिले 87 काय येते? 261. बरोबर आहे? आणि 2 गुणिले 87 काय येत आहे? 174. क्लिअर आहे की नाही सगळ्यांना? एकदा सगळ्यांनी गुणाकार करून बघायचा. ठीक आहे? छान पद्धतीनं जाते. दोघांनी काम केलं, एकाने 12 दिवस केलं, दोघांनी 18 दिवस केलं, दोघांना मिळून त्या कामाचे 435 रुपये मिळत आहे. तर प्रत्येकाचा किती वाटा आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला तो मी एक्सप्लेन केलेला आहे. आता नेक्स्ट टाईप लगेच बघूया. आता ए हा डब्ल्यू पेक्षा 30% जास्त कार्यक्षम आहे. ए काय आहे? डब्ल्यू पेक्षा 30% जास्त कार्यक्षम आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? मग ए जर एकटा 23 दिवस काम पूर्ण करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. आता बघा, म्हणजे ए हा डब्ल्यू पेक्षा म्हणजे ए जास्त आहे की नाही रे? मग काय करायचं? ए ला घ्यायचं आणि डब्ल्यू ला घ्यायचं. इथे लिहिते. ठीक आहे? किंवा नसेल इथे लिहिते, खाली लिहिते थोडं.
एक आहे डब्ल्यू व्यक्ती, एक आहे ए व्यक्ती. ठीक आहे. आता ए हा डब्ल्यू पेक्षा म्हणजे ए जास्त आहे ना, म्हणजे समजा 30% जास्त कार्यक्षम आहे. म्हणजे जर डब्ल्यू 100% असेल तर हा काय असणार 130 असणार. 30% जास्त कार्यक्षम आहे. ए किती दिवसात करतो म्हणते एकटा? 23 दिवसात करतो. ए किती दिवसात करतोय? एकटा 23 दिवसात करतोय. आणि दोघांची जर मी ऍडिशन केली या दोघांची, ठीक आहे, तर ती किती झाली 230. किती झाली 230. तर त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल. दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करेल. काहीच नाही करायचं, जसं दिलेलं आहे ना तसं मांडायचं. एकटा किती दिवसात करतो 130 दिवसात. एच काय आहे 130 कॅपॅसिटी आहे 23 दिवसात करतोय. त्यांनी म्हटलंय डब्ल्यू 100 आहे आणि ए 130 आहे. दोघांची मिळून कॅपॅसिटी टोटल कॅपॅसिटी किती झाली दोघांची 230 झाली. मग ए एकटा एवढे दिवसात करतोय तर दोघे मिळून किती दिवसात करणार 230. बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघा 0 0 कट, हा 0 आणि हा 0 कट, 23 एके 23 कटलं हे. बरोबर आहे. म्हणजे उरले किती फक्त 13. म्हणजे या दोघांना मिळून ते काम पूर्ण करायला किती दिवस लागेल. डब्ल्यू प्लस ए ला ते काम पूर्ण करायला 13 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 13 दिवस लागतील. सोपं आहे की नाही? समजत आहे की नाही? काहीच नाही, जसं दिलेलं आहे तसं मी मांडत आहे. त्या पलीकडे काही केलं का? आणि तुम्हालाही तेच करायचं आहे. डब्ल्यू डब्ल्यू ला का 100 मानलं? कारण जेव्हा जेव्हा आपल्याला गणितात एखादी गोष्ट माहिती नसते तेव्हा तिला एक्स मानतो. बरोबर आहे. आणि जेव्हा गणितात टक्केवारीच्या संदर्भात गोष्ट येते आणि ती माहिती नसते त्याला काय म्हणायचं 100 म्हणायचं. काय म्हणायचं 100. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. मग डब्ल्यू जर 100 असेल तर ए डब्ल्यू पेक्षा कितीनं जास्त आहे 30% जास्त आहे. म्हणजे तो काय होणार 130 होणार. मग ए एकटा किती दिवसात करतोय 23 दिवसात करतोय. आणि ए प्लस डब्ल्यू किती दिवसात करताय 230 दिवसात. बस मग काटाकुटीचा कार्यक्रम केला. क्लिअर आहे की नाही? सोपं आहे ना. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. 50% कमी कार्यक्षम आहे. आता तसंच एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल आहे, फक्त काय दिलेलं आहे 50% कमी कार्यक्षम आहे. क्लिअर आहे. मग मांडायचं कोण आहे क्यू पेक्षा. कोण कमी आहे? पी कमी आहे. म्हणजे पी काय असणार? पी कमी आहे म्हटलं ना, पी हा कमी आहे म्हणजे पी 50 असेल तर क्यू काय असणार 100 असणार. 100%. बरोबर आहे. जर पी एकटा किती दिवसात काम करतोय 24 दिवसात. पी ला किती दिवस लागतंय 24 दिवस. पी ला किती दिवस लागत आहेत 24 दिवस. क्लिअर आहे इथपर्यंत. तर क्यू एकटा व दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करेल. प्रश्न पहा काय विचारलेला आहे. पी एकटा ते काम 24 दिवसात पूर्ण करणार असेल तर क्यू एकटा, पहिले क्यूचं एकट्याचं काढायचं आहे. ठीक आहे. मग क्यूचं एकट्याचं काढण्यासाठी काय करावं लागेल, पहिले इथे लिहिते क्यू एकटा. काय करायचं, पीचं काम किती आहे 50 युनिट काम आहे, 24 दिवसात करतो. क्यू एकटा किती आहे 100 आहे. 100 ने त्याला डिवाइड करायचं. 50 एके 50, 50 दुने 100, 2 1 जा 2, 2 12 जा 24. म्हणजे क्यू ला एकट्याला किती दिवस लागत आहे 12 दिवस लागतील. किती दिवस लागतील 12 दिवस लागतील. कोणाला क्यू ला एकट्याला. क्लिअर आहे की नाही? समजत आहे? सोपं आहे. आता पुढे पुढे काय सांगितलेलं आहे, आता ते दोघे मिळून किती दिवसात करणार. मग दोघे मिळून किती 50 आणि 100 ची काय करायची ऍडिशन करायची. किती झाली 150 झाली. मग तेच करायचं 50 गुणिले 24 डिवायडेड बाय 150. 50 एके 50, 50 त्रिक 150, 3 एक 3, 3 8 24. म्हणजे पी प्लस क्यू ला किती दिवस लागतात 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील 8 दिवस लागतील. सोपं आहे की नाही रे? काही कठीण आहे का? एकदा एक कन्सेप्ट समजली की तुम्ही एकदम भरभर सॉल्व्ह करणार आहात. फक्त तुम्हाला काय आहे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. समजतंय? छान पद्धतीने जातंय. चला नेक्स्ट एक्झाम्पल लगेच. ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे. ते दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात 16 दिवसात करतात. तर ए व डब्ल्यू एकटे एकटे किती दिवसात करेल. आता ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे ए जास्त आहे की नाही.
म्हणजे डब्ल्यू जर 100 असेल तर ए किती असला पाहिजे? 100% 200 असला पाहिजे. दुप्पट आहे म्हटल्यानंतर इथपर्यंत क्लिअर आहे. आता दोघांची युनिट किती झाले? 300. बरोबर आहे. मग दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतायत ते? 16 दिवसात. किती दिवसात पूर्ण करतायत? 16 दिवसात. बरोबर. इथे ना प्रिंटिंग मिस्टेक आहे. 18 दिवस घ्या इथे, कारण कॅल्क्युलेशनला इझी जाईल. 16 दिवसही घेतला तर फरक पडणार नाही, पण मी जी काटाकुटी करायची आहे ना ती कॅल्क्युलेशन इझी जावे म्हणून तुम्हाला 18 दिवस सांगितलेले आहे. क्लिअर. प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग करताना चुकलेलं आहे. मग आता मला सांगा, दोघांचं एका याचं काय आहे? 300. किती दिवस लागतात त्यांना? 18 दिवस. म्हणजे त्यांचं टोटल युनिट काम काढावं लागेल आपल्याला. म्हणजे 300 गुणिले काय करायचं? 18. 18 त्रिक 54 आणि 2 शून्य त्यावर जसेच्या तसे. म्हणजे टोटल काम किती आलं त्यांचं? 54. 54 युनिट हे काय झालं? टोटल काम झालं. बरोबर आहे. मग आता मला सांगा, ए एकटा व डब्ल्यू एकटा. मग ए चं किती आहे? 100 आहे. मग पहिले ए चं एकट्याचं घ्या. 54 0 0 डिवायडेड बाय काय ना? 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. म्हणजे ए ला किती दिवस लागेल? 54 दिवस लागेल. कोणाला? ए ला. बरोबर आहे. ए चं 54 आहे का रे? नाही. ए चं इथे बघा, लक्ष चेक करत होती मी तुमचं आहे की नाही तर. ठीक आहे. लगेच माना डोलवायच्या नाही. इथे 200 आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 54 डिवायडेड बाय 2 किती येतात? 27. बरोबर आहे. म्हणजे ए ला किती दिवस लागेल? 27 दिवस लागेल. 27 दिवस लागेल. क्लिअर आहे. आणि डब्ल्यू ला बघा, काम तेच आहे. त्याचं एकट्याचं काय युनिट काम किती? एका दिवसाचं 100. हे 0 आणि हे 0 कटले, त्याला किती दिवस लागतील? 54 दिवस लागतील. 54 दिवस लागतील. कोणाला? कोणाला लागणार आहे? डब्ल्यू ला. ठीक आहे. क्लिअर आहे. समजतंय सगळ्यांना? सोपं जात आहे की नाही? की अजूनही काही जणांच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाही? ठीक आहे. सोपं आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. आता नेक्स्ट